महाराष्ट्र महाराष्ट्र हे मराठी माणसांचं राज्य आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. परंतु मुंबईत मराठी माणूस अपमानित जीर्ण जगत होता. 1961च्या शिरगणतीनुसार मुंबईतला मराठी टक्का कमी झाला होता. शहरात बिगर मराठी लोकांचं प्रमाण 57% अधिक इतकं झालं होतं. हा अमराठी टक्का सरकारी नोकऱ्यांवर खुलेआम डल्ला मारत होता. तत्कालीन पुढाऱ्यांना मुंबईची आणि मुंबईतल्या मराठी माणसांची पर्वाच नव्हती. या नेते मंडळींचं सगळं राजकारण ग्रामीण महाराष्ट्रात रुजलं, फोफावलं होतं. मराठी मन अस्वस्थ होतं. या विषयावर मार्मिकचं कॅम्पेन तुफान होतं. बाळासाहेबांचे दौरे सुरू होते. व्याख्यानं, सभा असा त्यांचा तडाखेबंद कार्यक्रम असायचा. विचारांचा जाळ पेटला होता. चळवळीचा व्याप तर एवढा वाढत होता की संघटनेची वेळ येऊन ठेपली होती. मराठी माणूस पुरता कातावून गेला होता. आतल्या आत धुमसत होता. वातावरण तापलं होतं. मराठी माणसाला मनवंतराचे वेध लागले होते आणि राजकारण अशा दिशेनं चाललं होतं की मराठी माणसांच्या संघटनेशिवाय चालण्यासारखं नव्हतंच. किंबहुना ती काळाची गरज होती. आणि 19 जून 1966 रोजी जन्म झाला एका सेनेचा, शिवसेनेचा. शिवसेना म्हणजे शिवाजीची सेना. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्य दैवत. महाराज भवानी मातेचे फार मोठे अन प्रखर भक्त. वाघ हे आई भवानीचं वाहन, म्हणून शिवसेनेचं बोधचिन्ह वाघ असावं असं बाळासाहेबांच्या मनात आलं. वाघ म्हणजे रुबाब, मस्ती आणि आक्रमकपणा. शिवसेनेचा सार व्यक्त होणाऱ्या या बोधचिन्हाला साकारले खुद्द बाळासाहेबांनी. मराठी माणसांचं हक्काचं माहेरचं घर म्हणून शिवसेनेची घोडदौड सुरू झाली. बाळासाहेब शिवसेना म्हणजे राजकीय आविष्कार, हिंदुत्वाचा झंझावात. शिवसेना म्हणजे घटनांची रेलचेल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरेंचा कणखर बाणा. शिवसेनेच्या कुटुंबाचा एकोपा, शिवसैनिकांची निष्ठा, मराठी माणसांचा विश्वास, हीच आपली शिवसेना. एक भगवा झंझावात. शिवसेनेचा मराठी माणसाशी असणारा संबंध अतूट राहिला आहे. इतक्या वर्षात 3 पिढ्या तरुण होऊन गेल्या. येणारी प्रत्येक पिढी नव्यानं इमान घेऊन शिवसेनेत सामील होत आहे. या भगव्या झंझावातास थांबविण्याची ताकद कोणाकडे नाही. कारण ही भगव्या तुफानीची आगेकूच म्हणजेच आहे हिंदुत्वाची आगेकूच, मराठी माणसाची आगेकूच. खऱ्या अर्थानं भगवा फडकला तो ठाण्यामध्ये. पहिली लढाई जिंकली शिवसेनेने ती ठाण्यामध्ये. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ठाणे नगरीत पहिला विजय मिळवला तो शिवसेनेने. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना. आनंद चिंतामणी दिघे. भरपूर मेहनत घेण्याची तयारी. एवढ्या भांडवलावर मित्रांना, कार्यकर्त्यांना जमा करून हा तरुण जिद्दीने समाजासमोर आला. समाजानेही त्याला उचलून धरले. हा म्हणता म्हणता हा तरुण ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही गाजू लागला. ठाणेवासियांच्या गळ्यातील तर ताईतच बनला. त्यांच्या कार्याने लोकांनी प्रभावित होऊन आपल्या घरी, दुकानी फोटो लावले. त्यांच्या कर्तव्याची उंची एवढ्या उंचावर गेली की समाजाला मान उंच करून पाहावे लागले. प्रत्येकाच्या दुःखांवर हळुवारपणे फुंकर मारून त्यांना दुःखाच्या ढगाळ वातावरणातून अलगद उचलून विरळ अशा वातावरणात आणायचे. या अचानक फरकाने दुःखी कष्टी माणूस सुखावून जाऊन या तरुणाला देव मानायचे. परंतु दैवत्व स्वीकारणे या तरुणाच्या ध्यानीमनीच नव्हते. येणारे नागरिक आनंद आश्रमच्या बाहेर चपला काढून आत प्रवेश करून साहेबांच्या पायावर डोके टेकू लागले. आणि अखेर दिघे साहेबांना आनंद आश्रमात सूचना फलक लावावा लागला की कृपया पाया पडू नये, चपला पायातून काढूच नये.
परंतु नागरिकांनी या सूचना कधीच स्वीकारल्या नाहीत. त्यांच्या पायावर डोके ठेवणारा आबालवृद्ध त्यांचे वय न पाहता कर्तृत्व पाहत असत. त्यांच्याकडे एक आधार म्हणून पाहत असत. अशा धर्मवीरांचा वारसा खऱ्या अर्थानं ठाण्यात सुरू ठेवला तो एका निष्ठावंत शिवसैनिकानं. आणि पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण केले. ठाण्याची शिवसेना पुनर्जीवित केली ती ठाण्याचा बुलंद आवाज एकनाथजी शिंदे यांनी. ठाण्याच्या शिवसेनेला एका वेगळ्या उंचीवर नेलं ते दिघे साहेबांच्या शिष्यानं. अशा धर्मवीर आनंद दिघेंच्या नगरीत आज आपण साजरा करतोय आनंद सोहळा. खऱ्या अर्थानं हा आनंद सोहळा प्रेरित होतोय आनंद दिघे साहेबांना. चला तर सर्व मिळून साजरा करूया हा आनंद सोहळा. शिवसेना जिंदाबाद! शिवसेना जिंदाबाद! शिवसेना जिंदाबाद! जय भवानी जय शिवाजी! जय भवानी जय शिवाजी! जय 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 भवानी जय 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 शिवाजी! जय 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 भवानी जय 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 शिवाजी! शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना